नाशिकचे एक मंत्री रुग्णालयात आहेत आणि दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा झालाय। त्यात वर्ष होऊनही नाशिकला पालकमंत्री मिळालेला नाही। त्यासाठी पाहूया हा रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यात चार मंत्रिपद असूनही नाशिकला मात्र कुणी वाली आहे का हा प्रश्न कायम आहे। नाशिकमधून येणारे मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात उपचार घेत आहेत। दुसरे मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाय। ऐतिहासिक बहुमत मिळवून 1.5 वर्ष होत आलं तरीही सरकारनं नाशिकला पालकमंत्री दिलेला नाही। जळगावचे गिरीश महाजन अप्रत्यक्षपणे पालकमंत्री पदाचे कारभारी आहेत। नाशिक महापालिकेत गेल्या 4 वर्षापासून प्रशासक काम पाहतोय। नाशिक शहरात येत्या वर्षात कुंभमेळा होणार आहे। तपोवनातल्या वृक्षकत्तलीचा मुद्दा तापलेला असताना शहरातले सत्ताधारी आमदारही मौन आहेत। इतर मंत्र्यांमध्ये शिंदे गटाचे दादा भुसे आणि दादा गटाचे नरहरी झिरवळ असले तरी ते ग्रामीण भागात मोडतात। दरम्यान ज्या जिल्ह्यात अजित पवार गटाची सर्वाधिक ताकद होती त्याच जिल्ह्यातल्या 2 नेत्यांवर संकट ओढावलंय। अजितदादा गटानं 9 पैकी तब्बल 3 मंत्रिपदं नाशिक जिल्ह्याला दिली होती। छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ त्यापैकी एक रुग्णालयात भरती आहेत, दुसऱ्यांचा राजीनामा झालाय आणि तिसरे झिरवाळ सक्रिय आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।